मला काही तुमच्याकडून लेना देना बंद आहे, फिर भी आनंद आहे. माझं नावच आनंद आहे, त्यामुळे तुम्ही आनंदी राहणं गरजेचं आहे. कारण इथे तुम्हाला सांगतो वैयक्तिक, तुम्हाला सांगतो काही अपेक्षा नाही, काही नाही. फक्त तुम्हाला सांगतो वैयक्तिक विधी असतात. आता परवा आम्ही जगत साहेबांचा विधी केला, त्याची त्यांनी दक्षिणा दिली, त्यामध्ये इथले व्यवहार चालतात, इथल्या बाकीच्या गोष्टी चालतात, प्रत्येकाचा तो भाग आहे. परंतु तुम्हाला सांगतो त्यामध्येही गुंतलं जात नाही. तुम्ही बघता ज्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा इथला भाग आहे. आणि तुम्ही बघितलं कालच आमच्या आपल्याकडे उपासना केंद्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट आली. आपले नेहमी येणारे साधक त्यांना माहिती आहे, आपल्याकडे दहिवडीचे न्यायाधीश साहेब आपले पाटील साहेब यायचे, त्यांच्या मॅडम जिल्हा न्यायाधीश झाल्या. तुम्ही बघितलं आता तेही उद्या भेटायला येतात, त्यांना आज वेळ नव्हता. म्हणजे एक एक करत आपले तुम्हाला सांगतो जे जे आपले संकल्प आहेत ते उशिरा का होईना, आधीचे काम माझ्या डोक्यात आहे, उशिराही असू द्या नाही सोडणार. कारण तुम्ही कुणी विचारू नका, पण हा पट्ट्या डोक्यात ठेवणारा माणूस आहे. कारण तुम्ही बघितलं मोहिते मॅडम, सगळी नावं सुद्धा लक्षात असतात. तुम्ही बघितलं असं कोणाला विसरलं जात नाही, किंवा तुम्ही आला नाही परत मग 10 दिवसांनी आला, वर्षाने आला, 2 वर्षाने आला, कधी या तुम्हाला नावाने जे सगळं सांगतो कार्यक्रम लावतो. कारण तुम्हाला सगळ्यांना, म्हणून तुम्ही फक्त काय करा, सशस्त्र अंतकरणानं बसा. श्रद्धा वाढम फलम लभते. आज तुम्ही बघा, आज सकाळी मॅडमचा फोन झाला, रात्री त्या लावत होत्या, रात्री माझा फोन लागला नाही, सकाळी म्हणल्या काका आपल्या उपासना केंद्रातले एक डीजी झाले, जिल्हा न्यायाधीश झाले सांगा. म्हणजे सहज घडे ईश्वरीच्या. तुम्ही बघितलं, नेहमी तुम्ही बघितलं आपल्या इथं सहजपणे येऊन यत्न करणारी व्यक्ती ते सुद्धा आता उच्चपदावरती जात आहेत. आपल्याला काही अडचणी, आपल्या उपासना केंद्राचे परवाच बघितलं, एक गोरपडे साहेब आहेत, ते आता इंडियातल्या मर्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 8 इंडियामध्ये ज्या ब्रँचेस आहेत त्याचे हेड झालेले आहेत. ते 12 वर्षाचे जुने साधक आहेत. म्हणजे तुम्ही बघा, कळत न कळत वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. आणि हे शून्य मंडळ भेदण्यासाठी आजचा यत्न करतोय. निष्ठेनं करा, संकल्पित करा की तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करा. फक्त तुम्हाला सांगतो, फक्त एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून, की तुम्ही तुमची वाईट व्यसनं थांबवा. आणि दुसरी अपेक्षा एकच आहे, क्रोध करू नका. 2 अपेक्षा पूर्ण करा. चिडत बसू नका, कुणाला नावं ठेवत बसू नका, ज्याला म्हणायचं म्हणू द्या. आता कधी कधी काय होतं, बऱ्याच जणांचा विषय राहतो, मी चांगला वागतोय, बाकीचे चांगले वागत नाही. हा मला असं म्हणतोय, तो तसं म्हणतोय, ज्याला म्हणायचं म्हणू द्या. कारण तुम्हाला जाता जाता एक गोष्टीचा स्पर्श शेवटचा करतो आणि स्वयंसेवकांना विनंती करतो, नंतर अग्नी प्रज्वलित केला जाईल. आता यज्ञ होईल. आपला नेहमीचा वेळ कशात जातो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आणि म्हणायचं म्हणू द्या. बरोबर कडे. आता मी सुरुवातीला या मार्गात आलो, आता आपले वर्ग मित्र बरेचसे तुम्हाला माहितीये, म्हणायला लागले अरे बरं झालं, आता तू काय केलंय, उद्योग वाढवलाय, हे करतोय ते करतोय. त्यांना म्हटलं तुमचं जसं असेल तिथं करा. पण माझे काही मित्र, तुम्ही तुमच्यासारखे सगळे चांगले बरोबर आहे की जेही उपासनेत आहेत, आनंद वाटला तुम्ही मार्गदर्शनाची छान उपासना करत आहे. कारण कौतुक वाटलं, तुम्ही तुमच्या गावातली मंदिरं वगैरे लोकांना बरोबर घेऊन खूप मोठं काम आहे तुमचं. मला कौतुक आहे तुमचं. कारण तुम्हाला सांगतो वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहे, कारण हे महत्वाचं आहे. कारण तुम्हाला सांगतो त्यांनी, आणि त्याही वेळी विधीला खर्च माझी फी अफाट, तरी पण त्यांनी नाही हट्ट केला नाही. गावाला समजून सांगणं सोपं नव्हतं, स्वतःच असेल तर करता येते, पण त्यांनी गावालाही समजून सांगितलं नाही, म्हणजे काकांना चालायचं आपण तिथे. आणि तेही त्यांनी छानपैकी केला कार्यक्रम. तशा पद्धतीनं तुम्ही बघितलं, जुना काळ होता, कदाचित तुम्ही ऐकलेली गोष्ट असेल, तेवढी गोष्ट सांगून पूर्ण तो कोण काय म्हणतं याचा विचार करू नका. आजपर्यंत तुमचं झालेच झालं. एखादं तुम्हाला आता इथून गेलं की सचिन काय म्हणतील, तुम्हाला गावातले म्हणतील आता काय करून करून भागलं, देवपूजेला लागला म्हणतील, आता घेत नाही, आता चांगला राहतोय, हे करतोय ते करतोय. कुणी विचार करायची गरज नाही, ज्याला म्हणायचं त्याला म्हणू द्या. कारण तुम्हाला सांगतो त्यांची दृष्टी वाईट असणार आहे, ते तुम्हाला सोचून बोलतील, त्यांना त्याचं गांभीर्य नाही. पण आपल्या स्वतःला बदलायचंय. एका गावामध्ये बघा एक वयस्कर व्यक्ती होते, आजोबा होते, आणि त्यांच्याकडे एक देखणं घोडं होतं. मी नेहमी, माझी आवडती गोष्ट आहे, नेहमी सांगत असतो. आणि तुम्ही बघितलं तर ते देखणं घोडं त्यांच्याकडे होतं. प्रत्येकाला काय वाटतं, हे देखणं घोडं माझ्या दावणीला पाहिजे. आता प्रत्येक जण काय करायचं, म्हणायचं आजोबा हे घोडं तुमचं विकत द्या, मला घोडं पाहिजे. आजोबा म्हणायचे माझं घोडं काही द्यायचं नाही. माणसं म्हणायची किती पैसे सांगा तेवढे पैसे देतो, पण ते घोडं मला द्या. आजोबा म्हणायचे माझं घोडं काही द्यायचं नाही. बघा, शेवटी गावकरी म्हणायचे काय नशीब आहे, एवढे पैसे येतात देऊन टाका. तर आजोबा म्हणायचे नाही, जी घडायची तीच घडणार, मी काय माझं घोडं देणार नाही. हळूहळू त्या घोड्याची किमती तिथल्या राजापर्यंत पोहोचते. राजा म्हणतो आजोबा तुमचं घोडं विकत द्या. राजा म्हणतो घोडं विकत द्या, तुम्हाला पाहिजे एवढे पैसे देतो. आजोबा म्हणतात माझं घोडं काही द्यायचं नाही. शेवटी गावकरी म्हणतात बघ दे बाबा, तुला पैसे मिळत आहेत. आजोबा म्हणतात जे घडायचे घडणार. शेवटी राजा परत एकदा म्हणतो तुम्हाला अर्ध राज्य देतो, आता माझ्या बरोबर राजा म्हणून तुम्ही पण. तरी सुद्धा आजोबा म्हणतात माझं घोडं काही द्यायचं नाही. परत राजा निघून जातो, राजा प्रामाणिक असतो. राजा निघून गेला की गावकरी म्हणतात काय नशीब आहे, राजा झाला असता, घोडं दिलं नाही, घोड्याला काय करायचं नुसतं. तरी आजोबा म्हणतात जे घडायचे घडणार. 8 दिवसांनी काय होतं, त्या आजोबांचं घोडं होतं, ते घोडं सुटून निघून जातं रानात. रानात निघून जातं. निघून गेल्यानंतर परत परिस्थिती काय होते, गावकरी जमतात, म्हणतात काय नशीब आहे आजोबाचं.
गेल्या 8 दिवसात राजा